राधिकाने एकच घास तोंडात घातला आणि पहिला घास तोंडात घालताच तोंड वाकडं करत रागात तिच्या आईला म्हणाली, शी आई, ही कसली भाजी आहे? भाजी तर नीट आहे, पण यात घातलेले मसाले नीट परतले गेले नाहीत. त्यामुळे सगळ्या तोंडाची चव बिघडली. वहिनी, जर तुला जेवण बनवायला येत नाही तर तू फक्त डाळ भात बनवत जा. मी त्याचं समाधान मानून घेईन. कमीत कमी पोट तरी भरेल. एवढे जास्त पदार्थ बनवण्याची काहीच गरज नाही. अगोदर तू सगळं जेवण नीट बनवायला शिकून घे. आज तर तू माझा सगळा मूड खराब केलास. तुला माहीत आहे का मला किती जोरात भूक लागली होती? मुलीचं बोलणं ऐकून सुमनताई त्यांच्या सुनेला रेखाला ओरडत म्हणाल्या, काय ग सुनबाई, तुला किती वेळा समजावून सांगितलं होतं की जेवण बनवताना जरा लक्ष देऊन बनवत जा. कारण जे चांगलं जेवण बनवतात ना त्यांना दुसऱ्यांच्या हातचं जेवण लवकर पसंत पडत नाही. आणि तुला तर माहीतच नाही, तुझी नणंद राधिका जेवण बनवण्यात किती एक्सपर्ट आहे. तिने इच्छा नसताना जरी जेवण बनवलं ना तरी तू बोटं चाटत राहशील. तुझं पोट भरेल पण मन भरणार नाही. आणि तू तिलाच कच्च्या मसाल्यांची भाजी करून घातलीस. तेवढ्यात सुनेचा रडवेला चेहरा बघून श्यामराव म्हणाले, अहो मालकीनबाई, भाजी तर खूप छान झाली आहे. कुठेच काही कमी नाही. तुम्हाला तर ना फक्त कमी काढायला येतात, बाकी काहीच नाही. राधिका म्हणाली, नाही हो बाबा, तुम्हाला तर तुमच्या सुनेच्या हातचं जेवण खायची सवय झाली आहे. त्यामुळे तुम्हाला कळतच नाही. पण मला तर समजतं आहे ना. जर वहिनीने मसाले अजून थोडा वेळ तेलात नीट भाजले असते ना तर हीच भाजी किती चविष्ट लागली असती. चला जाऊ द्या. कसं तरी करून पाण्यासोबत का होईना पण घशाच्या खाली तर उतरवायला पाहिजे ना. असं म्हणत राधिका रागात जेवण करायला लागली. सगळ्यांसमोर अपमान झाल्यामुळे बिचारी रेखा स्वतःला खूप अपमानित समजत होती. किती मन लावून बिचाऱ्या रेखाने तिच्या नंदीसाठी जेवण बनवलं होतं. जशी तिची सासू म्हणाली होती, अगं सुनबाई, आज दुपारच्या जेवणासाठी राधिका आपल्या घरी येणार आहे. तर जरा डोकं शांत ठेवून जेवण बनव. जेवणात काहीच कमी नसायला पाहिजे. कारण बिनचवीचं जेवण तिला अजिबात आवडत नाही. तुझ्यासारखं काही पण खायची सवय नाही तिला. त्यामुळे खूप विचार करून मन लावून चविष्ट जेवण बनवून तयार ठेव. रेखा म्हणाली, हो आई. सासूचा आवाज ऐकून रेखा तशी पण घाबरत असायची. एकतर लग्नानंतर पहिल्यांदाच राधिका तिच्या बहिणीच्या हातचं जेवण करायला आवर्जून येणार होती आणि अजून तिच्या सासूने घाबरून तिला धमकी दिली होती. त्यामुळे बिचारी घाबरून हे पण विसरून गेली की जेवण कसं बनवतात. तरी पण तिने मन लावून जेवण बनवले होते. तिला पूर्ण खात्री होती की तिच्या नंदेला तिच्या हातचं जेवण नक्की आवडेल. पण इथे तर राधिकाने सगळ्यांसमोर तिला बेइज्जत केलं. राधिका तर पोट भरून जेवली होती, पण मनाला लागतील अशा हजार गोष्टी रेखाला सुनावल्या होत्या. राधिका म्हणाली, वहिनी, इथून पुढे तू माझ्यासाठी वेगळा नवीन असा पदार्थ बनवत जाऊ नकोस. तू सरळ साधं असं डाळ भात चपाती भाजी बनवत जा. नंदीच्या बोलण्याने राधिका खूप दुःखी झाली. सगळ्यांची जेवण झाल्यानंतर ती स्वतः जेवण करायला बसली. पण तिला तर भाजीत काहीच कमी वाटली नाही. सगळं तर अगदी व्यवस्थित होतं आणि भाजी तर खूप छान चविष्ट लागत होती. मग रेखा मनात विचार करायला लागली की जेवण चांगलं झालं असताना ताईंनी सगळ्यांसमोर जाणून बुजून माझ्या जेवणात कमी का काढले असतील. आणि वरून आई एकदा पण म्हणाले नाहीत की जेवण चांगलं झालं आहे. उलट त्या तर ताईंच्या होला हो देत होत्या. मग ती मनात म्हणाली, असं पण असू शकतं ना की राधिका ताई माझ्यापेक्षा पण चांगलं जेवण बनवत असतील. त्यामुळे तर त्यांना लवकर दुसऱ्यांच्या कोणाच्या हातचं जेवण आवडत नाही. पण त्यानंतर तिची सासू आठवडाभर तिला या गोष्टीवरून टोमणे मारत होती. त्या एवढंच करून थांबल्या नाहीत, तर त्यांनी रेखाच्या आईला फोन करून खूप तक्रारी केल्या. मग जेव्हा रेखाच्या आईने तिला फोन करून विचारलं तेव्हा रेखा रडायला लागली आणि रडत म्हणाली, आई, मी तर जेवण चांगलंच बनवलं होतं, पण माहीत नाही का आईंना आणि ताईंना माझ्या हातचं जेवण आवडत नाही. प्रत्येक वेळी बोलत असतात की तुझ्या पदार्थांपेक्षा डाळ भात चांगला असतो, त्याने कमीत कमी पोट तर भरतं. रेखाच्या आईने तिला खूप समजावून सांगितलं. इकडे राधिकाच्या नवऱ्याची महेशची बदली झाली. महेशचं ऑफिस राधिकाच्या माहेरच्या अगदी जवळ होतं. त्यामुळे राधिकाने तिथेच जवळ एक घर भाड्यानं घेतलं. आता तर जवळ आल्यामुळे माहेरी आईला भेटायला सारखंच येणं जाणं चालू होतं. एक दिवस सुमनताईंनी मुलीला आणि जावयाला घरी जेवणाचं निमंत्रण दिलं आणि जाऊन सुनेला म्हणाल्या, हे बघ सुनबाई,
माझे जावई लग्नानंतर पहिल्यांदा घरी जेवायला येणार आहेत. त्यामुळे माझ्यावर एक उपकार कर की त्यांच्यासमोर आमची इज्जत घालवू नकोस. खरं खरं सांग, तू चांगलं चविष्ट जेवण बनवू शकतेस का? नाही तर मी बाहेरून जेवण ऑर्डर करते. रेखा म्हणाली, आई तुम्ही काळजी करू नका. यावेळी मी पूर्ण काळजी घेईन. काहीच कमी मिळणार नाही तुम्हाला. तिची सासू म्हणाली, ठीक आहे, परत एकदा तुझ्यावर विश्वास ठेवून बघत आहे. जेवण वेळेवर तयार करून ठेव. ते लोक दुपारच्या जेवणासाठी येणार आहेत. असं म्हणत ते किचनमधून निघून गेल्या. रेखा बिचारी परत किचनमध्ये कामाला लागली. यावेळी ती खूप मन लावून जेवण बनवत होती. जेवणाचा सुगंध सगळ्या घरात पसरला होता. तिचे सासरे शामराव हॉलमध्ये आल्या जेवणाचा सुगंध येताच सुनेला म्हणाले, अरे वा सुनबाई, आज तर तू वेगवेगळे पदार्थ बनवले आहेस. खूप छान वास सुटला आहे. या वासाने अजूनच जोरात भूक लागायला लागली आहे. असं वाटतंय की आत्ताच येऊन ताटावर जेवायला बसावं. सासऱ्यांच्या आपुलकीच्या बोलण्याने रेखाच्या गालावर हसू उमटलं. नवऱ्याचं बोलणं ऐकून सुमनताई म्हणाल्या, वासानेच पोट भरून घ्या. जेवण तर जेवताना समजेल ना की किती चांगलं आणि स्वादिष्ट बनवलं आहे ते. बायकोचं बोलणं ऐकून शामराव म्हणाले, अहो मालकीनबाई, तुम्ही जेव्हा पण तोंड उघडता ना तेव्हा फक्त वाईटच बोलत असता. कधीतरी चांगलं बोलत जा. सुमनताई म्हणाल्या, हे बघा, आमच्यामध्ये पडत जाऊ नका. मागच्या वेळी पण तुम्ही सुनबाईच्या जेवणाची खूप प्रशंसा केली होती. तेव्हा बघितलंत ना काय झालं होतं. सासूचं वाकडं बोलणं ऐकून बिचारी रेखाचा चेहराच उतरला. मागच्या वेळीचं बोलणं तिला आठवायला लागलं. पण यावेळी तिने खूप लक्ष देऊन जेवण बनवलं होतं. तिला पूर्ण विश्वास होता की यावेळी काहीच कमी निघणार नाही. दुपारपर्यंत राधिका आणि महेश घरी आले. जेवण झाल्यानंतर महेश जेवणाची प्रशंसा करत होता. खरंच वहिनी, तुमच्या हातात तर जादू आहे. किती छान आणि चविष्ट जेवण बनवलं होतं तुम्ही. आज तर मी रोजच्यापेक्षा जरा जास्तच जेवलं आहे. राधिका म्हणाली, असं का बोलत आहात महेश? जसं की तुम्हाला जेवण बनवून जेवायला देतच नाही. महेश म्हणाला, मी असं कुठं बोललो? तू तर जेवण करून देतेस. पण खरं सांगू, वहिनीच्या जेवणात जी जादू आहे ना ती वेगळीच आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून राधिका म्हणाली, जेवणात किती तेल आणि मसाले घातले होते. किती तिखट बनवलं आहे तुम्हीच सांगा. हे आजारी माणसांचं घर आहे. चांगलं जेवण बनवायच्या नादात किती तेल, मिरची, मसाले टाकले आहेत याची काळजीच घेतली नाही. असं जेवण जर एखादा माणूस 4 दिवस जरी जेवला ना तर त्याची तब्येत बिघडून जाईल. वहिनी, जर तुला किती तेल, मिरची, मसाले टाकायचे समजत नाही तर इथून पुढे काहीच नवीन बनवत जाऊ नकोस. मी तुला किती वेळ म्हणाले होते की तू साधं सरळ डाळ, भात, चपाती, भाजी बनवत जा. तेच तुझ्यासाठी चांगलं आहे आणि आमच्या तब्येतीसाठी पण चांगलं आहे. राधिकाच्या तोंडातून एवढं सगळं ऐकून शामराव राधिकाच्या तोंडाकडेच बघायला लागले. कारण यावेळी जेवण खरंच खूपच छान आणि चविष्ट बनलं होतं. मग तरी पण जाणून बुजून राधिका तिच्या जेवणात कमी का काढत होती? जावयाच्या समोर त्यांना राधिकाला काही बोलायचं नव्हतं. आणि तसंही महेशराव अगोदरच तिला बोलले होते की राधिका, तुझी सवय काय जाणार नाही. तू जाणून बुजून लोकांची चुका काढत असतेस, त्यांना कमीपणा दाखवत असतेस. तुझ्या अशा वागण्यामुळेच मला माझ्या कुटुंबाला सोडून वेगळं राहायला लागत आहे. आणि एवढं करून देखील तू स्वतःला किती महान आणि हुशार समजत आहेस, नाही का? महेशचं बोलणं ऐकून राधिका म्हणाली, महेश प्लीज, कमीत कमी बहिणीच्या समोर तरी विचार करून बोलत जा. महेश म्हणाला, काय विचार करून बोलू? तू सगळ्यांसमोर बहिणीचा अपमान करू शकतेस का? त्यांना काहीच इज्जत नाही का? आणि मी तुला सगळ्यांसमोर बोलत आहे तर तुला तुझा तो अपमान वाटत आहे. तुझी इज्जत आणि दुसऱ्यांची इज्जत तुझ्यासाठी काहीच नाही. जावयाचं बोलणं ऐकून सुमनताई सारवासारवर करत म्हणाल्या, जाऊ द्या ना जावई बापू, सुनबाईन जेवण छानच बनवलं आहे, पण प्रत्येकाची वेगवेगळी टेस्ट असते ना. नवऱ्याच्या बोलण्याचा राधिकाला खूप राग आला आणि ती तनतन करत घरातून बाहेर निघून गेली. ती परत महिनाभर काही माहेरी आलीच नाही. काही दिवसांनी महेशचे आई बाबा मुलाला भेटायला त्याच्या घरी आले. जशी ही गोष्ट सुमनताईंना समजली तेव्हा त्यांनी मुलीची इज्जत वाढवण्यासाठी लगेच महेशच्या आईबाबांना घरी जेवणाचं आमंत्रण दिलं आणि जाऊन सुनेला म्हणाल्या, हे बघ रेखा, जावई बापूंचे आई बाबा इथे आले आहेत, तर मी आज सगळ्यांना आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले आहे.
थोडी काळजी घे, इज्जतीचा प्रश्न आहे. जर थोडं जर इकडं तिकडं झालं ना तर आयुष्यभर राधिकाला टोमणे ऐकून घ्यायला लागतील. यावेळी नंदेचे सासू सासऱ्यांचं नाव ऐकून रेखा घाबरली होती. आजपर्यंत तिने तिच्या बाजून सगळं व्यवस्थितच केलं होतं, पण प्रत्येक वेळी राधिकाने तिच्या जीवनात चूकच काढली होती. रेखा विचार करायला लागली की यावेळी पण त्यांनी त्यांच्या सासू सासऱ्यांसमोर तिला काही बोलले तर सगळ्यांसमोर मी माझं रडणं कसं थांबवू शकेन. असं सारखं सारखं सगळ्यांसमोर अपमानित होणं रेखाला खूप वाईट वाटत होतं. सासू तिथून गेल्यानंतर शामराव सुनेच्या हळूच काहीतरी कानात बोलले. सासऱ्यांचं बोलणं ऐकून रेखा हसायला लागली. रेखा आनंदात जाऊन किचनमध्ये जेवण बनवायला लागली. दुपारी सगळे पाहुणे घरी आल्यानंतर चहा पाण्यानंतर जेवणाच्या टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ठेवलेले होते. नुसत्या जेवणाच्या वासाने सगळ्यांना जोरात भूक लागली होती. रेखाने सगळ्यांना वाढायला सुरुवात केली, पण जेव्हा राधिकाला वाढायची वेळ आली तेव्हा रेखा किचनमधून वाढून ठेवलेलं ताट घेऊन आली, ज्यात रेखाने डाळ, भात, चपाती, भाजी आणि कोशिंबीर वाढलेली होती. सगळ्यांसाठी एवढे सारे पदार्थ आणि तिच्यासाठी एकदम साधं जेवण बघून राधिका रेखाला म्हणाली, वहिनी, हे काय माझ्यासाठी असं साधं जेवण का बनवलं आहेस आणि सगळ्यांना एवढे सारे पदार्थ बनवले आहेस? मग माझ्यासाठी वेगळं असं का? रेखा तर काहीच बोलली नाही, पण शामराव म्हणाले, त्याचं काय आहे बाळा, तुला सुनबाईच्या हातचं जेवण आवडत नाही ना, म्हणून तिने केलेल्या जेवणात कधी तेलच जास्त असतं तर कधी मसालेच कच्चे असतात. काही ना काही कमी तुला जाणवत असते आणि तू मग काही न खाता उपाशीपोटी निघून जातेस. त्यामुळे यावेळी आम्ही विचार केला की तुला न खाता असं जाऊन द्यायचं नाही. त्यामुळे मी सुनबाईला म्हणालो होतो की सगळ्यांसाठी वेगळं जेवण बनव आणि राधिकासाठी डाळ, भात, चपाती बनव. कमीत कमी बिचारी यावेळी तरी पोटभर जेवण करेल. वडिलांचं बोलणं ऐकून राधिकाने तोंड वाकडं केलं, पण यावेळी ती काहीच बोलू शकत नव्हती, कारण प्रत्येक वेळी जेवणात चुका काढताना ती रेखाला हेच म्हणाली होती की यापेक्षा तर चांगलं डाळ भात बनवत जा, म्हणजे कमीत कमी पोट भरून तरी जेवण तर जेवत जाईन. आज खरंच तिच्यासमोर एकदम साधं जेवण ठेवलं होतं. सगळ्यांच्या ताटात वेगवेगळे पदार्थ होते आणि यावेळी तर अजून जास्त प्रकारचे पदार्थ बनवले होते. शामरावांचं बोलणं ऐकून राधिकाची सासू लगेच म्हणाली, तुमची सून खरंच खूप चविष्ट आणि छान जेवण बनवते. मी आजपर्यंत असं छान आणि चविष्ट जेवण आयुष्यात कधीच खाल्लं नाही. अहो विहीनबाई, असं का बोलत आहात? तेवढ्यात चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणत सुमनताई म्हणाल्या, राधिका पण खूप छान आणि चविष्ट जेवण बनवतेच की, तिचे जेवणाच्या समोर हे जेवण काहीच नाही. सुमनताईंचं बोलणं ऐकून राधिकाची सासू म्हणाली, अहो ताई, हा तुमचा गैरसमज आहे. लग्नानंतर काही दिवस राधिकाने पण खूप छान जेवण बनवलं आणि त्यानंतर ते एकदम साधं बनवायला लागली. कधी कधी तर असं पण बनवत होती की जेवण खायला नको वाटायचं, पण जबरदस्ती खायला लागायचं. माहीत नाही जेवण बनवताना तिचं सगळं लक्ष कुठं असायचं. कधीच तिने मनापासून जेवण बनवलं नाही. सुरुवातीच्या काळात महिनाभर सालस आदर्श सून बनण्याचं नाटक केलं, पण त्यानंतर तिने तिचं खरं रूप दाखवलं. विचारा की तुमच्या मुलीला, समोरच बसली आहे. बनवलं आहे का कधी मनापासून जेवण? एवढं ऐकून राधिकाच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली. सुमनताई कधी मुलीकडे तर कधी तिच्या सासूकडे बघायला लागल्या, कारण नाही राधिकाला आणि नाही तिच्या आईला हे माहीत होतं की अचानक राधिकाची सासू एवढी मोठी गोष्ट अशी सगळ्यांसमोर बोलतील. तेवढ्यात राधिकाची सासू राधिकाला म्हणाली, राधिका, तू पण तुझ्या बहिणीकडून चांगलं जेवण बनवायला शिकून घे, कारण आता जवळच तर राहायला आले आहेस, तर कमीत कमी तासभर येऊन चांगलं जेवण तरी बनवायला शिकून घे. हे सगळं ऐकून रेखा हैराण झाली. ती एकसारखं हैराण होऊन तिच्या नंदेच्या तोंडाकडे बघत होती. राधिका खाली मान घालून तिच्या सासूला मनातल्या मनात शिव्या घालत होती आणि त्याबरोबरच तिला तिच्या आईचा पण खूप राग आला होता की का तिने सगळ्यांना घरी जेवायला आमंत्रण दिलं. ही इज्जत वाढवली का माझी? शामराव आणि महेश दोघेही राधिका आणि तिच्या आईची झालेली अवस्था बघून मनातल्या मनात खुश होते. रेखा कधी राधिकाकडे तर कधी तिच्या सासूकडे बघत होती. आता तिला समजलं होतं की हे सगळं त्या दोघी मायलेकी मिळून जाणून बुजून तिला त्रास देण्यासाठी करत होत्या. पण आज त्या दोघी एवढ्या जोरात तोंडावर पडल्या होत्या
की चुकून किंवा स्वप्नात पण त्या दोघी कधीच रेखाच्या जेवणात चूक किंवा कमी काढणार नाहीत. म्हणूनच म्हणतात ना की देवाच्या काठीला आवाज नसतो. ती कधी कुणावर येऊन पडेल कळत पण नाही.